जयांचे अधिकरण ते वंद्यू म्या श्रीचरण श्री गुरूंचे सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार करते। परम पूजनीय माझे श्री गुरु सुनील दादांना साष्टांग नमस्कार करते, त्यांच्या चरणी लोटांगण घालते। तसेच माझी गुरु माऊली शैलाताई आणि राजू भाऊ यांना नमस्कार करते। श्रोते, आपण जगदीश मोते आपल्या सगळ्यांना मनापासून नमस्कार करते। आपल्या हृदयस्थ असलेल्या भगवंताला नमस्कार करते आणि आजचे चिंतन सुरू करते। आपण काल बघितलं भक्ती, उपासना आणि ज्ञान ही साधारण भक्ती आता नाही। ज्याला स्वतः भाव बदलवायचा आहे त्यांनी कशी भक्ती करायची ते काल आपण बघितलं की चैतन्याकडे वृत्ती फिरवणे या नाव भक्ती। ही भक्ती त्यांनी केली आहे देवासाठीच, देवाकडे धाव घ्यायची आणि ह्याला भक्तीचा पंथ म्हटला। त्या भक्ती पंथावर तो निघालेला आहे आणि सगळं जाणून करतो आहे। आपण उत्तम पुरुष ह्या समासामध्ये बघितलं आहे जाणायचं कसं। न जाणता परोपरी साधने केली कोट्यावरी तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही। ह्याला स्वचा भाव बदलवायचा आहे, स्व बदलवायचा आहे, म्हणून हा सगळं बदलवत आहे। पहिले मला माझं सगळं बदलवावं लागतं, तेव्हा स्वभाव बदलतो आणि अशा रीतीने तो जेव्हा या देवासाठीच देवाकडे धाव घेत आहे, भक्ती पंथावर निघालेला आहे। कोणतीही कामना नाही, कोणतीही वासना नाही, ओहो मुक्तीची सुद्धा वासना नाही। मुक्ती सुद्धा नको आहे आता त्याला, काहीच नाही। सगुण उपासक मोक्ष नली, ते मोक्ष सुद्धा नाही मागत। त्यांचा संसारच नारायण आहे, संसार हा त्यांचा झाला नारायण। कंदा मुळा भाजी हेची माझी दुःख आहे। त्यांना आपल्या संसारातच भगवंत मिळालेला आहे आणि ह्या सगळ्यांमध्ये तो भगवंत बघत आहे। अशा स्थितीमध्ये ते आहे रामरंगी रंगले, मन रामरंगी रंगले। एवढे ते रंगलेले आहेत की सगळ्या रंगात रंगुनी रंग माझा वेगळा, कोणता? राम रंग। अशा रंगात तो रंगला आहे, स्वतःला रंगवून टाकलेला आहे। म्हणून वैकुंठ म्हणजे त्याची जन्म मरणाची जी चक्र आहे ते खुंटलं आहे, ते थांबलं आहे। आणि या असे जेव्हा ते राहतात आणि त्यांनी मान्य केलं आहे ठेविले अनंते तैसेची राहावे, अगदी अपेक्षा नाही। माझ्या भगवंताने ईश्वराने जे मला ठेवलं आहे, जसं ठेवलं आहे सगळं मान्य, कुठंही किंतु परंतु नाही। त्याकडे त्यांचं भगवंतावर प्रेम आहे हो। आणि ज्यांच्यावर प्रेम असे ना त्याला जसं आवडेल, त्याला जे पटेल, त्याला जे वागणं आवडेल तसंच वागायचं, तेच करायचं। हो, साडी सुद्धा पोरी आपल्या नवऱ्याच्या पसंतीची घालतात। आपल्याला कितीही पसंत असली तर ती साडी ती घालत नाही। ती त्याला पसंत आहे म्हणून ही साडी, तिला पसंत आहे का हा विषयच गौण आहे। माझ्या पतीला आवडते ही साडी म्हणून घालते, इथपर्यंत जर ही साधारण देहवाली मुलगी करू शकते तर असा हा भक्त नाही करणार का? सगळं भगवंताला आवडेल तेच करायचं, तसंच करायचं, तितकंच करायचं आणि त्याचीच सगळं मग त्याचीच लीला, त्याचंच वर्णन, त्याचंच प्रवचन। म्हणजे प्रवचन काय? प्रकर्षाने तेच, अगदी मनापासून तेच सांगायचं, तेच ऐकायचं, तेच अशी त्याची उपासना निष्काम कर्माचरण कराय गेलेली आहे आणि त्याची पूजा म्हणजे मीची आहुती देऊन केलेली आहे।
त्याचं ज्ञान कसं झाले आहे? देव, मूर्ती, चित्र, पादुका किंवा हे 33 कोटी देवता या सगळ्यांमधून निघून पहावे आपणासी आपण. माझ्या अंतःकरणाची वृत्ती कुटस्थाकडे वळवली, तो खरा देव, परम पुरुषोत्तम त्याच्याकडे वळवली आणि त्याच्यासाठी अहमचा निराश. साधनेचा केंद्रबिंदू काय आहे? विवेकाने हे तो जाणतो आणि त्याच्यासाठी मी आणि माझे याच्यातून निघून तू आणि तुझे, ईश्वराचे आणि परब्रह्माचे. मीला, अहमला जागाच नाही. अहंकार हा धूप जाळू अशी पूजा करून घेतलेली आहे त्याने. आपल्यासारखी पूजा तो नाही करत. हा असा याच्यामधून बाहेरच नाही निघत. तू आणि तुझे असं. आणि ह्या जगाकडे तो सत्यत्वाच्या भावनेने न बघता बाधिताने ज्ञान ज्याला म्हणतात, बाधितानुवृत्तीने तो जगाकडे बघतो. अशा रीतीने त्याचं बाधित वृत्ती झालेली आहे. त्याला जगाला लय करण्याची वाट नाही बघायची आहे, बाधित करून टाकलेलं आहे. त्याला हे जग सगळं भगवंतमय दिसत आहे आणि आपल्या अंतरंगातील वृत्तीपासून तो सर्व ब्रह्मांडाला सुद्धा बाधित वृत्तीने पाहतो आहे आणि त्यामुळे मिथ्यत्व त्याला पटलं आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तीनही काळी, या तीनही काळ त्याच्यासाठी मिथ्या आहेत. आणि त्याच्या आचरणामध्ये परम पवित्रता आहे, सूक्ष्म दृष्टी आहे आणि चिंतनाची सवय, सारासार विचार आणि अंतरंगाचा शोध घेतला, ज्याला आपण आत्मानुभव म्हटलं होतं. आणि आत्मा न घेता घेता ब्रह्मांडाकडे त्या दृष्टीने पाहतो, बाधितानुवृत्तीने. त्यामुळे ब्रह्मानुभव. अशा रीतीने मांडुक्य म्हणतात आणि मांडुक्यामध्ये डॉक्टर काका म्हणतात, मी जो जन्म आलो तो आधी माये फसविलो. मी जन्माला आलो ना, तर ह्या आधी मायेने, या मूळ मायेने मला फसवलं आणि संसारे भारलो जन्माजन्मी. मी या संसारात रमलो होतो कित्येक जन्मापासून. पण झालं काय? ते संस्कार क्रमाने पुसणे. आपण तेच करत आहोत, क्रमाक्रमाने ते जुने जे जन्मोजन्मीचे संस्कार आहेत ते पुसायचे आणि त्याच्या ठिकाणी त्यांनी काय होत आहे? मल विक्षेपाक शाळणे, मलदोष, विक्षेप दोष आणि आवरण दोष ह्याला काढलं आणि तेव्हा आत्मस्वरूपी बसणे अद्वैत बोधे. डॉक्टर काका सांगत आहेत बरं हे मांडुक्य उपनिषदामध्ये. असा तो अद्वैत बोधामध्ये जाऊन बसलेला आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं करून घेणारे अनन्य सद्गुरूंची लीला लावी हेची विचारा. हे सगळे विचार कोणी दिले हो? माझ्या श्रीगुरूंनी. अशा रीतीने हा विकास माझा, मलाच करायचा आहे. त्याच्यासाठी श्रुती, संत, श्री गुरु यांच्या साह्याने आणि वैचारिक साधनेमधून मला माझ्या बुद्धीचा विकास करून घ्यायचा आहे. अद्वैत मी एकला, दुजा न कोणी मजला. ह्या बोध, असा बोध मला बोध रूप व्हायचा आहे असं म्हणायचं. आणि असा जेव्हा होतो, म्हणून श्रुती जरी विविधा, तेथे भेद नसे बोधा, श्रुती दयाळ श्रद्धा मुक्त करी. असे हे अध्यात्म आहे, हे केवळ दुसरे तिसरे काहीच नाही. हे इंद्रिय आणि इतर सगळं जाणूच नाही देत. म्हणजे इंद्रिय म्हणजे हा देह आणि हे देहादी जगत,
ह्याला न जाणू देता ह्याला जाणलं तर भय तयार होते आणि ते भय आपल्याला ह्या विचारामध्ये राहू देत नाही. या विचारातून जे आपल्याला कळते म्हणजे माझा देह सत्य आणि मग त्याच्यातून हे जग सत्य म्हणजे जगत सत्य, तो भ्रांतीमध्ये मी फसते. अशा ह्या विपरीत ज्ञान व्हायला वेळ लागत नाही. जे आहे ते न दिसता दुसरं काही दिसते म्हणजे विपरीत ज्ञान होते. तेव्हा जीव आणि ईश्वर यांच्यामध्ये भेद जरी सांगितला आहे, श्रुतीने मान्य केलं आहे, गुरु हे कर्म, उपासना आणि ज्ञान. का बरं हो? हे असे ज्ञान प्रधान नाना जीव, नाना बुद्धी, नाना काम, नाना सिद्धी म्हणून झाली वृद्धी वेदग्रंथी. का बरं हे सांगावं लागलं? हे सगळे असे बद्ध, मुमुक्षु, साधक, सिद्ध असे वेगवेगळ्या प्रकारचे पूर्ण ह्या सृष्टीमध्ये सगळे भरून ठेवलेले आहेत. सगळे एका मनोवृत्तीचे, एकसारख्या बुद्धीचं कोणी नाही आहे. असे वेगवेगळे आहेत आणि ते हीन, मध्यम, श्रेष्ठ सगळ्या बुद्धींच्या लोकांना असे आत्मस्वरूपाकडे नेण्यासाठी श्रुतीने म्हणजे वेदांनी हा कर्म, उपासना आणि ज्ञान हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्याच्यात थांबू नाही दिला आहे. पूजा हे कर्म नसावं म्हणतात. हे फक्त कर्मापुरतं त्याला मर्यादित ठेवू नका. त्यालाच उपासना आणि ज्ञानाचा दर्जा दिलं पाहिजे, म्हणजे पुढे गेलं पाहिजे. जो आपण 2 दिवस त्याचा अभ्यास केला, कसं त्याचं कर्म वेगळं झालं, त्याचं कर्म आपला झाला नारायण, त्याचा संसार, त्याचं कर्म नारायणमय झालं. त्याची उपासना, त्याचं ज्ञान, त्याची पूजा कशी असते हे आपण विस्ताराने 2 दिवस बघितलं. असं व्हायला पाहिजे. आणि नंतर त्याचे मी भगवंत स्वरूप आहे आणि त्याच्या जवळ मी आहे. आता त्याच्या जवळ नाही, तो आणि मी एकच आहे. पहिले मी त्याचा आहे, मग तो माझा आहे. आणि आता देवा भक्ता नाही भेद, भक्त आणि भगवंत एकच आहे. अशा रीतीने त्याची चैतन्यमय स्वरूप मी आहे हे ज्ञान या कर्मातून, या उपासनेतून, या पूजेतून झालं पाहिजे. कर्म म्हणजे कर्मकांडी व्हायचं नाही आहे. उपासनेमध्ये थांबायचं नाही आहे. या सगळ्यांचा मधून बुद्धीचा विकास करत 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 आपोआप अद्वैत ज्ञानाची प्रक्रिया सहज लक्षात आणून दिली श्रुतींनी, वेदांनी. आणि त्यांनी म्हणून श्रुती, संत, श्री गुरु यांच्याकडून साधनेची घडी आपण बसून घेतली पाहिजे. आपली नाम, आपली साधना ही गुरुदत्त असली पाहिजे. श्री गुरूंनी सांगितलेल्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. आपल्या मनाचे मळ कालवू नको रे. आणि अशा रीतीने त्या सुखासाठी जो आटापिटा करतो, माझेच स्वरूप होण्यासाठी, मग त्याला काही प्रयत्न करावे लागत नाही. तो स्वरूपाकार होण्यासाठी त्याला वेगळं काही करावं लागत नाही. आपोआप सगळं होऊन जाते. कोणी निंदा, कोणी वंदा, आमचा स्वहिताचा धंदा. या पायरीवर तो जाऊन बसतो, अशी त्याची वैचारिक बैठक झालेली असते. आणि ही माझी व्हायची आहे, मला ती करायची आहे. स्वचा भाव बघत आहोत, पण स्वभाव बदलवायचा आहे. माझा जो भाव आहे की मी देह आहे, यावरून मला भाव करायचा आहे मी आत्मा आहे. आणि असा स्वभावाची अशी वैचारिक घडी मला माझी बसवून घ्यायची आहे. आणि शरीरात हरी, शरीराच्या बाहेरही हरी, आणि हे शरीर नसलं तरी हरी. अशी हे हरी मजला सापडला, माझ्यात मजला गवसला.
असा हा नाही हरी मी निराळा, भेटे विण तो भेटला. आता मलाच माझ्याशी भेटण्यासाठी वेगळं काही करावं लागते का हो? फक्त आहे ना त्या निथळ स्वच्छ पाण्यावर शेवाळ आला होता. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे सगळे शेवाळ जमल्यामुळे खालचं पाणी दिसत नाही. हळूच कण शेवाळ बाजूला केला तर खाली स्वच्छ निथळ पाणी आहेच. मी मूळचा आत्मा आहेच, मी आत्मस्वरूप आहेच, मी सच्चिदानंद स्वरूप आहेच. पण हे सगळे थर जमले होते, शेवाळ जमला होता म्हणून दिसत नव्हतं. आणि आता शेवाळ असा कर्मानी, उपासनेनी, पूजेनी, ज्ञानानी सगळा वेगळा केला. पटकन मला माझं स्वरूप झालं, स्वरूपाकार भेटे विना भेटला. जसा एखादा सिंहाचा काय म्हणू द्या त्याला, छावा, बच्चू, त्याचा लहानस पिल्लू, ते लहानच असते तेव्हा बकरी सारखं दिसते आणि चुकून बकरीच्या घोळक्यामध्ये, बकरीच्या कळपामध्ये जाऊन तो मिसळला आणि बकरी सारखा म्या 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 करायला लागला. पण त्याला त्याच्या स्वरूपाची जाणीव व्हायला काही करावं लागते का हा वेगळा? तो मूळचा सिंह आहेच. यांच्या बकरीच्या संगतीने तो म्या म्या करत होता. एक डकाळी फोडली तर तो सिंहच आहे. त्याला वेगळं काही करावं लागलं नाही, काही बनावं लागलं नाही, काही सांडावं लागलं नाही, काही धरावं लागलं नाही. बस हीच सगळी प्रक्रिया तुमच्या आमच्या बाबत होते. जाणीव, माझी मला जाणीव झाली पाहिजे मी कोण आहे. आणि ही जाणीव म्हणून हा ब्रह्मानुभव घेण्यासाठी हे सगळे खटाटोप जे आपल्याकडून हे सगळे अभ्यास करून घेतात, आपल्याला बोलण्याच्या माध्यमातून, ऐकण्याच्या माध्यमातून हे करायला लावतात, हे सगळं श्रेय दाजूभाऊंना जाते. सगळ्यांकडून सगळंच करून घेतात. आणि अशा रीतीने अजून एक बघा, हे पूजा सामूहिक, श्रवण सामूहिक, पूजा करायला 4-8 जण असले पाहिजे, असं श्रवण चिंतन करायला 4-8 जण असले पाहिजे, कमीत कमी 4-5 जण तर असलेच पाहिजे. पण त्या सामूहिक प्रत्यक्ष साधना आणि त्या साधनाला स्वतःच्या जीवनात उतरवणं, त्याचं चिंतन करणं, त्याचं मनन करणं आणि त्याचं निधिध्यासन हे ज्याचं त्याला करावं लागतं. या स्थूल देहाच्या विसर्जनासाठी 4 जण लागतात, पण सूक्ष्म देहासाठी 4 जण नाही लागत. समजलं असेल तुम्हाला. ह्या 4 जण कोणाला पाहिजे? ह्याला सूक्ष्मात जाण्यासाठी 4 जण नाही पाहिजे, एकटा. अद्वैत मी एकटा, दुजा नको नाही म्हटलं. हा सगळा विचार एकट्याला मी माझ्यासह राहिलेला सुद्धा चालत नाही. मला माझं मी पण सगळं सोडायचं आहे. माझं मी पण सुद्धा तिथं नाही पाहिजे. मी सुद्धा नाही पाहिजे म्हणजे अहंकार सुद्धा नको. आणि हे सगळं करण्यासाठी थोडुसा आत्मानुभवासाठी काय केलं पाहिजे, ह्या पायरीवर पोहोचण्यासाठी काय केलं पाहिजे हे आपण अभ्यासलं आहे. तरी एकदा थोडंसं सांगते आणि मग पुढे चालते. श्रवण, मनन आणि निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन, हे फार महत्वाचं आहे. श्रवण म्हणजे नुसतंच या कानाने ऐकणं एवढी व्याप्ती नाही आहे. डॉक्टर काका म्हणतात श्रवणाची व्याप्ती फार मोठी आहे. श्रवण म्हणजे इकडून तिकडे गेले वारे नाही, आम्ही ऐकलं होऊन जाते ते, आणि ऐकलं न ऐकलं करता येते. पण वेदांत शास्त्राच्या तात्पर्याच्या निश्चयाला श्रवण म्हणतात. की हे जे मी ऐकलेलं आहे, वेदांत विषयक, ईश्वर विषयक हे सगळे सांगणारे ग्रंथ वाचले, ऐकले, त्याच्यावर चर्चा करणे, त्याच्यावर चिंतन करणे, हे सगळं श्रवणामध्ये मोडते.
आणि जेव्हा बुद्धीचा असा निश्चय होतो, ग्रंथात सांगितल्याप्रमाणे जीव ब्रह्म ऐक्याचे खरे निश्चय होतो, तेव्हा खरं श्रवण पूर्ण झालं. इतकी व्याप्ती डॉक्टर काकांनी श्रवणाची सांगितलेली आहे. आणि आत्ताच जसं सांगितलं, ह्या श्रवणासाठी 4, 8, 10, 15, 100 लोकही असले तर चालतात, पण पुढची पायरी मनन ह्याच्यासाठी एकटं. कारण 4 जण कशाला पाहिजे, ह्या कानाने ऐकायला, पण आतमध्ये मलाच माझं करायचं आहे. सूक्ष्म देह ह्या कोणाच्या सोबत नाही, हा ज्याचा त्याचा, हे त्याला त्याचं करावं लागते. ह्याच्यासाठी 4 जण पाहिजे. हे पक्क लक्षात ठेवायचं की 4 जण याला नेणार आहे, याची काळजी करायचीच नाही. हा सूक्ष्म देह आहे, तो जन्मा मरणासाठी आणि ही साखळी तोडण्यासाठी कारणीभूत आहे. त्याच्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि त्याच्यासाठी मनन हे आपलं अचेतन परिच्छिन्न मर्यादा रहित जे विनाशी नसून ते ब्रह्मच आहे, हे पटावं मला. मी असा आहे, मी ब्रह्म आहे, हे सहाय्यक याचे विचार असतील ते विचार मी स्वीकारायचे, आणि ह्याच्यासाठी जे बाधक विचार आहेत ते मी सोडायचे. आणि अशा विचारांनी त्याचं पृथक्करण करायचं, एनालिसिस त्याला म्हणतात. ते पृथक्करण करायचं ब्रह्म आणि जीव यांच्यासाठी, त्या दोन्ही विषयांवर विचार करायचा. की मला तर आई होण्याचा अनुभव आहे, मी जीव म्हणून माझा अनुभव आहे, आणि श्री गुरु म्हणतात तू ब्रह्म आहेस, तू आत्मा आहेस, तत्वमसी ऐक शिष्या येथील ओन्म स्वय तुझी आहे ब्रह्म. आता हा अनुभव यायचा आहे, हा अनुभव मला अनुभवायचा आहे, मग काय करू, विचार कर. आणि हा अनुभव घेण्यासाठी जे जे विचार आडवे येतात त्यांना सोडायचं, बाधक विचार. आणि साधक विचार यांच्याकडे सांगितलेलं आहे, जे शास्त्रांनी सांगितलं, जे श्रीगुरूंनी सांगितलं, जे संतांनी सांगितले ते विचार खरे आहेत आणि ते स्वीकारणं. त्याच्यासाठी ग्रंथ, संत, श्रीगुरु यांची मदत घेणं आणि सखोल विचार करणं म्हणजे मनन. आणि हे ज्याचं त्याला करावं लागतं, याच्यासाठी 4 जण नाही पाहिजे. आणि त्याच्यानंतर चिंतन, हे मननाने पटलं हो, पण वळत नाही. आता मी ह्याच्यासाठी काय करू आणि कोणत्या मार्गाने जाऊ, गमो पंथ आनंद या राघवाचा. हा मार्ग दिसत येतो नाही की मी चालला जाऊ, आणि ह्या मार्गावर जाण्यासाठी हे पाय तर नको आहेत, मग कसं चालू आणि कशा रीतीने चालू, हे सगळं चालणं शिकणं. तू म्हणाला मला चालता येते, नाही, या गमोपंथ आनंद या राघवाचा, या पंथावर चालणं. जसं आत्ताच आपण पाहिलं, मीचा विसर करून मीची आहुती देऊन जो निघाले आहे, त्या भगवंतासाठीच भगवंताकडे धाव घ्यायला निघाला आहे, तो भक्ती पंथ. मना सज्जना भक्ती पंथेची जावे. हा पंथ कसा आहे, त्याच्या बाबतीत विचार म्हणजे चिंतन. आणि आता पटलं हो, आता ह्यालावर चालायचं आहे, आता ह्याच्यावर वळलं आहे. आणि हे माझं आपलं मन ज्या वस्तूचं चिंतन करते ना, ज्याचं ध्यास धरतो, त्याचाच तो ध्यास धरतो, तिथंच तो थांबतो. मनाचं कितीही वेगवान वायुतत्वाचा आहे आपल्याला माहित आहे, तो कितीही चंचल असलो पण त्याला जर चिंतनासाठी विषय मिळून गेला, तो त्या चिंतनात तो थांबून जातो, दुसरं मनात येतच नाही. म्हणतात आज माझं मन एवढं त्याच्यात त्याची आठवण करत आहे. आता हा कशाची आठवण, त्या परब्रह्माची, त्या चिंतनामध्ये एवढ्या त्या वस्तूला, म्हणजे जसं आपण काल पाहिलं होतं, इथं हे चित्त
विरघळते, द्रवीभूत होते. म्हणजे जे जन्मोजन्मीचा तो आकार घेऊन आलेला आहे, इथं ते विरघळते. आणि अशा त्या आकाराचं, म्हणजे ज्या भांड्यात आपण पाणी ठेवलं असते फ्रीजर मध्ये, त्या भांड्याचा आकार बर्फाला येतो की नाही? पण ते बाहेर काढलं की ते विरघळून जाते. मग त्याला दुसऱ्या वाटीमध्ये टाकता येते. पहिले ग्लास मध्ये ठेवलं होतं, आता वाटीमध्ये टाकलं, आता वाटीचा आकार येऊन जाणार. अशा रीतीने हे विरघळलं आणि आता ह्याला दुसरा आकार द्यायचा. आणि हे आत्मानुस्वरूपाचा आकार देणं ही वस्तुस्थिती आहे. माझं तेच एक माझं स्वरूप आहे. ते स्वरूपाकारतेचा आकार द्यायचा आहे. आणि हा विचार तरंग थांबू न देता सतत येता जाता बसत उठता हेच चिंतन, म्हणजे याला निधिध्यासन म्हटलं आहे. ध्यास लागला आहे. हो, ध्यास लागला या जीवाला, कधी भेटवी जीवा शिवाला. आणि असा जेव्हा ध्यास लागतो तेव्हा तत्वं पदार्थ शोधन म्हणजे श्री गुरु मदत करतात. आणि त्यांच्या त्या ईश्वर चैतन्य, तत्व म्हणजे ते जीव चैतन्य, आणि तत् म्हणजे ईश्वर चैतन्य, आणि त्वम म्हणजे जीव चैतन्य, या दोघांचा मेळ. दोन्ही चैतन्यच आहे. ईश्वरालाही या ब्रह्मांडाची उपाधी आहे, म्हणून हे सगळं तो पाहतो. पण मायेच्या संगतीला घेऊन ती त्याच्यावर ईश्वर ही उपाधीच आहे, आणि ह्या जीवाला या देहाची उपाधी आहे. तो हे जीव चैतन्यमयच आहे, ईश्वर सुद्धा चैतन्यमय आहे, पण ह्या उपाधीमध्ये दोन्ही आहेत, म्हणून वेगळे. उपाधी वेगळे आम्ही. आता ह्या उपाधीला सोडून हा जीव, हा ईश्वर, दोन्ही कोण आहे? ते परब्रह्म आहे. पण तो मायेच्या संगतीत गेला आणि ह्या पूर्ण जगताचं, ह्या पूर्ण ब्रह्मांडाचं नियोजनामध्ये गुंतला, आणि मी माझ्या संसाराच्या नियोजनामध्ये गुंतलो म्हणून जीव झालो, आणि तो ब्रह्मांडाच्या नियोजनामध्ये गुंतला म्हणून ईश्वर झाला. ह्या उपाधीमध्ये दोन्ही फसले म्हणून वेगळे झाले. आता ही उपाधी सोडली, मग मी काय उरलं? फक्त आणि फक्त ते चैतन्य. न ईश्वर उरला, न जीव उरला, फक्त चैतन्य आहे. आता जे हे ईश्वर किंवा जीव, ह्या सगळ्या उपाध्या सगळ्या सगळ्या फक्त त्या एक तत्व पदार्थाचं शोधन झालं. तत्व पदार्थ शोधन याला म्हणजे आता याच्यासाठी म्हणतात की जे माहित नाही आहे ना मी कोण आहे, तर श्रवण करा, कोणाजवळ विचारा, कोणाजवळून जे जाणते आहेत त्यांना विचारा, त्यांचं ऐका. पण ऐकलं, हो, श्रवण केलं, पण पटलं नाही. मग काय करू? तर म्हणतात मनन कर, कारण ते खरं आहे म्हणून त्याचं मनन कर. आता पटलं पण वळत नाही, म्हणून काय कर? चिंतन कर की आता मी हे काम करायचं आहे, मग कसा जाऊ? मला अमरावतीला जायचं आहे, हे पक्क करून घेतलं आहे. मग आता मी गाडीने जाऊ की ऑटो बोलवू की पायी पायी जाऊ की सायकल घेऊन जाऊ? हे चिंतन. जायचं तर आहेच, पण कसं जाऊ? मला ते चैतन्य स्वरूप व्हायचं तर आहे, पण कसं काय? चैतन्याकडे वृत्ती फिरवायची आहे, देहाला नाही. ही वृत्ती फिरणं म्हणजे चिंतन. आणि त्यावर वळलं आणि आता त्यावर स्थिर व्हायचं म्हणजे निधिध्यासन, तत्व पदार्थ शोधन. आणि या ध्यासाला मन त्याच्यासाठी उत्सुक झालेलं आहे. तिथं निधिध्यासन झालं आणि आता वळलं, स्थिर झालं म्हणजे तत्व पदार्थ शोधन झालं. असं जे झालेलं आहे तिथं सगळं थांबलं आहे, तिथं सगळं झालेलं आहे. आणि अशा ह्या ध्यासाला जीव ब्रह्म ऐक्यापर्यंत नेता येते.
आणि आता हे सगळं सुरू केलं आहे. पण ह्याच्यासाठी या परमार्थ मार्गावर विघ्न येतात. एवढं सोपं आहे का हे? ह्या विघ्नांना पार करून जायचं आहे. पण जसं स्पीड ब्रेकर लावलेले असतात की नाही, तसे या गोमुपंथ अनंत या मार्गावर सुद्धा स्पीड ब्रेकर आहे. म्हणजे विघ्न आहेतच. प्रत्येक कोणचंही कर्म घ्या, कोणत्याही मार्गावर तुम्ही निघा, स्पीड ब्रेकर ठेवलेलेच आहे. कुठवर असतात स्पीड ब्रेकर? जोपर्यंत आपण हायवेवर नाही जात ना तोपर्यंत. एक बार हायवेवर गाडी लागली की झुमू, मग स्पीड ब्रेकर येते. असे हायवेवर जाण्यासाठी कोणते कोणते विघ्न येतात? इथे विघ्नामध्ये हे अपरोक्ष ज्ञानाचं आणि प्रत्यक्ष ज्ञानाचे बंधक सांगितलेले आहे. हे ज्ञान अजून त्याचा मला जोपर्यंत अनुभव नाही येत, म्हणजे विघ्न, अपरोक्ष ज्ञान. आणि परोक्ष ज्ञानामध्ये आहे म्हणजे अजूनही मी देह आहे, जग सत्य आहे, मी कर्ता आहे, मी भोगता आहे, या भ्रांतीमध्ये, या गाठीमध्ये जीव अटकलेला आहे. जसं आपण पहिल्या दिवशी म्हटलं होतं, गाठ आतमध्ये आहे, तर ऑपरेशन आपल्यालाच आपलं करावं लागते. कामाच्या, क्रोधाच्या, मोहाच्या, लोभाच्या ह्या गाठी आहेत. मी जीव आहे ही गाठ आहे सगळ्यात मोठी. आणि अशा गाठींचं ऑपरेशन मला माझं करावं लागते, कारण ह्याच्यासाठी हा देह नाही आहे ना. या देहाचं ऑपरेशन करायचं असेल तर डॉक्टर करतात. आणि हे आपले भवरोगाचे डॉक्टर सद्गुरु वैद वचन विश्वास, हे डॉक्टर आपल्याला आपलं ऑपरेशन करायला लावतात की तुझं काम तुलाच काढावं लागेल, तुझा लोभ तुलाच काढावं लागेल, तुझा मोह तुलाच काढावं लागेल. आणि ह्याच्यासाठी ह्या हाताचे, ह्या पायाचे, ह्या शरीराचं काम नाही आहे. आणि हे जसं ह्या देहासाठी 4 जण लागतात, तसे ह्या कामासाठी 4 जण नाही लागत. हे ज्याचं त्याला करावं लागते. वृत्ती जी बहिर्मुख आहे असल्यामुळे जे लक्षण आहेत माझ्यामध्ये, बहिर्मुखता हा सगळ्यात मोठा विक्षेप आहे, हा सगळ्यात मोठा बंध आहे, म्हणजे स्पीड ब्रेकर आहे. बाहेर धावतो आपण. हे मन आपलं बुद्धीच्या सोबत नाही जात. बुद्धी मनामध्ये एकरूप झाली, मनाच्या सोबत वळली आणि मन या इंद्रियांच्याकडे वळलं, म्हणजे बुद्धी बहिर्मुख झाली. ती बुद्धी सूक्ष्म आहे, अग्नितत्वाची आहे, शुद्ध आहे. त्या कुटस्थाशी मिळायला पाहिजे होती, तर ती येऊन या मनाशी मिळाली आणि मन भटकलं आणि बहिर्मुख झालं, या इंद्रियांच्या भोगामध्ये वळलं. असे हे विक्षेप हा सगळ्यात मोठा बंध आहे. विक्षेप दोष हा सगळ्यात वास्तविक जीवाला बंधन नाहीच आहे, तो मूळचा ब्रह्मरूपच आहे. पण ह्या उपाधीमुळे त्याला हा भ्रम झाला, या अविचारामध्ये तो फसला आणि हे विचार दूर करणं फार अवघड काम आहे. एका विचारामधून दुसऱ्या विचारामध्ये न्यायचं म्हणजे त्याला एका रोडवर जी गाडी धावते आहे त्याला दुसरीकडे वळवायची आहे, यू टर्न मारायचं आहे. की हे मन जे संसारामध्ये धावत आहे त्याला यू टर्न मारायचं आहे आणि म्हणायचं आहे तू धाव, पण कुठं? भक्ती पंथाशी धाव. तू कुठं जा? भक्ती पंथाला जा. आणि भक्ती आपण बघितली आहे, हळूहळू हा हायवे तुला लागेल. आणि असा हा मी कोण, जगताचे स्वरूप काय, ह्या सगळ्या प्रेरणा, हे सगळे प्रेरक जे प्रश्न आहेत ह्या दिशेने विचार करणं. नाही तर पहिले काय, मी आई आहे, मी देह आहे म्हणजे मी आई आहे, मग माझे मुलं आहेत, माझे नातू आहेत, झालं सुरू बहिर्मुखता.
आणि त्याच्या ठिकाणी आता मी कोण आहे आणि माझे कोण आहे, हे उत्तर मी कोण आहे हे बरोबर मिळालं तर माझे कोण आहे हे उत्तर बरोबर मिळेल. म्हणून सगळ्यात मोठा प्रश्न मी कोण आहे, आणि हे दिसणारं जग ह्याचं स्वरूप काय आहे, ह्याचं सगळं करणारा कोण आहे, असे हे सगळे ह्या भ्रमातून निघून जगत सत्यत्व भ्रांती, देह सत्यत्व भ्रांती, हे भ्रम, या भोगांविषयी असलेलं प्रेम, हे आपल्याला ह्याच्यातच आपण खात्रीपूर्वक आहो आणि या आसक्तीतून बाहेर काढू शकणारे विचार सातत्याने येत नाहीत. स्थळ त्याग होता सवेची जाय. इथं बसले आहे ना तोपर्यंत ठीक आहे, इथून उठलं की आई व्हायला मला वेळच लागत नाही. इथं म्हणते ब्रह्म ब्रह्म ब्रह्म, ते सगळं बरोबर आहे हो, पण आई व्हावंच लागतं. घरात गेलं की आई, असं हे श्रेष्ठ विचार मला सातत्याने सांभाळून ठेवता येत नाही. हा अजून मोठा प्रतिबंध. अशा या संदर्भामध्ये वर्तमान प्रतिबंध आणि आगामी प्रतिबंध असे शास्त्राने दोन प्रतिबंधामध्ये त्याला विभागलं आहे. एक वर्तमान प्रतिबंध म्हणजे प्रत्यक्ष अडथळे, विषयासक्ती, हे बुद्धीमधले हे कळत नाही ते, ह्याच्याबद्दलचे विचार येत नाहीत, विपर्य दुराग्रह म्हणजे चुकीची काहीतरी समजूत की मी आईच आहे, मी देहच आहे आणि हे देह संबंधीच माझे आहेत, अशी काहीतरी चुकीची समजूत आणि त्याला मी अंगीकारले, त्याच्यामुळे विक्षेप तयार झाला. हे विषयासक्ती सगळ्यात मोठा वर्तमान मधला हे एक विक्षेप आहे. आणि ही विषयाशक्ती त्याच्यामुळे जर निघायचं असेल तर शम दम श्रद्धा उपरम समाधान तितिक्षा असे ह्या समाधी षटकाचा अभ्यास करणं फार गरजेचं असते. या विक्षेपातून निघण्यासाठी, विषयाशक्तीतून निघण्यासाठी हे समाधी षटकाचा अभ्यास जो आपण उत्तम पुरुषाच्या ठिकाणी केलेला आहे. आणि दुसरं हे पापाचे जन्मोजन्मीचे जे विचार आहेत पापबुद्धीचे, ह्याच्यामध्ये आपण रमतो. नामस्मरणासाठी सारखी त्याच्यासाठी साधना आहे. त्याच्यासाठी स्वतःला श्रद्धापूर्वक श्रवण आणि सोबतीला नामस्मरण, हे दोन्ही सांगितलेले आहेत उपाय, की ह्या जगामध्ये आपण रमू नये आणि याच्यामध्ये आपल्याला थांबायचं नाही. याचे स्वरूप आणि हे अडथळे कसे घालवायचे हे श्रवणामध्ये आपल्याला सहज ऐकायला मिळतात. कोणीही येते आणि समजावून सांगते, त्याच्यावर मी लक्ष ठेवायचं आणि सोबतीला नामस्मरण घ्यायचं, म्हणजे या बंधातून, या प्रतिबंधातून आपण निघू शकतो. आणि दुसरं आगामी प्रतिबंध, या आगामी प्रतिबंधापासून म्हणजेच जे पुराणात वामदेव वगैरेंना 9 जन्म घ्यावे लागले, हे म्हणजे प्रारब्ध. मागचे किती देहापासून हे आपले प्रारब्ध आपल्या सोबत आहे आणि प्रारब्ध हे भोगवूनच संपवावे लागतात. आणि त्याच्यासाठी आपल्याला हे सगळं अधिक अधिक जन्म, जोपर्यंत हा सगळा मळ निघत नाही तोपर्यंत हे पाणी धुवून 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 स्वच्छ करत नाही, जोपर्यंत चित्त शुद्ध होत नाही तोपर्यंत जन्म घेत राहायचं. वामदेवासारखे श्रेष्ठ, त्यांना 9 जन्म घ्यावे लागले आणि शेवटच्या जन्मामध्ये 9व्या जन्मामध्ये गर्भापासूनच त्यांना ज्ञान होऊन दिलं. असा हा जेव्हा हे प्रारब्धाचे सगळे भोग संपतात तेव्हा शेवटच्या जन्मात आत्मज्ञान होते. म्हणजे आपला स्वभाव बदलवायला एवढं कठीण आहे, एवढं सोपं आहे का हे? तो भाव बदलवायचा आहे.
ही दुसरी आगामी प्रतिबंध म्हणजेच ब्रह्मादी लोकांची तीव्र इच्छा होत जाते, हे हवं ते हवं याच्यासाठी, आणि याच्यातून निघालं म्हणजे इथं देह आणि देहाच्या हव्यामधून तर वरच्या लोकांकडची आकर्षण, आणि तिथं ही वृत्ती बहिर्मुखाकडे जाते. आणि याशिवाय अजून हे ध्यान समाधी याच्यामध्ये लय विक्षेप आणि कषाय दोष, रसाद स्वाद असे दोष आपल्यामध्ये असतातच. हे लय म्हणजे आळस, झोप, प्रमाद, आणि त्यातही अशा ठिकाणी हे ऐकायला बसलं की पहिले झोप येते, आळस येतो. याच्यातून निघण्यासाठी आपण स्वतःवर शम दम हे सगळे इलाज सांगितलेले आहे. आणि विक्षेप म्हणजे आपली मनोवृत्ती त्या आत्मतत्वाकडे वळवण्यासाठी ती तिथं स्थिर राहत नाही. मी साधक ना करतो, मी साधक आहे, पण चैतन्य रूप आत्मा अतिसूक्ष्म आहे, आणि त्या अतिसूक्ष्माकडे लवकर अनुभव घेता येत नाही, लवकर जाता येत नाही. स्थूलाकडे जाणं, या देहाला असं वळवून देणं सोपं आहे, पण त्या सूक्ष्माला वळणं आत्मतत्वाकडे हे एवढं सोपं नाही. वृत्तीला बहिर्मुखतेकडे जाणं म्हणजे हा एक विक्षेपच आहे. आणि त्या आत्मतत्वाकडे वृत्ती फिरवणं, म्हणून शास्त्र म्हणते वृत्ती जिकडे धावे न धावे पाठे, साक्षी होऊन बघता स्वरूपी होय भेटे. हा इलाज सांगून दिलेला आहे या दोषातून निघण्यासाठी, विक्षेप दोषातून निघण्यासाठी. ही वृत्तीच आहे ना आपल्याला बहिर्मुख करते आणि आपल्याला विक्षेप करते. म्हणून मनावर सतत असे विचार रोवत जायचे. जसं काल आपण पाहिलं, या हृदयीचे त्या हृदयी रोवूनी श्री गुरु करतात, असं रोवून देतात हे विचार. तेव्हा हे विक्षेप दोष म्हणजे ही वृत्ती माझ्यामध्ये तमोगुणाची, जसं आपण पहिले पाहिलं, आळस आला, मला झोप आली, किंवा मला रजोगुणाची बाहेर जायची इच्छा झाली, फिरायची इच्छा झाली, हे रजोगुण आला. पण कशामुळे आला, याचं अधिष्ठान काय आहे, त्याच्याकडे असं साक्षी रूपाने बघायचं की असं माझ्यामध्ये काय आहे की आज माझ्याकडे तमोगुण आला, आज माझ्यामध्ये रजोगुण आला, आज माझ्यामध्ये सत्वगुण आला. हे तिन्ही गुण सगळ्यांमध्ये आहेतच, ह्याला आपण बाहेर काढू नाही शकत. याच्यावर वर्चस्व ठेवण्यासाठी ह्याच्याकडे साक्षी रूपाने बघायचं, त्याला कवटाळायचं नाही की हा आला का, सावध. आला वाटते तमोगुण, सावध राहा. आला वाटते रजोगुण, सावध राहा. वृत्ती जिकडे धावे न धावे पाठी, त्याच्या बळी पडायचं नाही. हे येणार पण त्याला चारा टाकायचा नाही, त्याला कवटाळायचं नाही, त्याच्याकडे बघायचं. अशा रीतीने त्याला आपण कवटाळत नाही गेलो, त्याला थारा नाही दिला, तर ते हळूहळू येणं बंद होतात. आणि सत्वगुणाची जोपासना करा, आणि या सत्वाची जोपासना करता करता मग शुद्ध सत्वामध्ये उडी घ्यायला वेळ नाही लागत. म्हणजे या दोषातून निघण्यासाठी मग हे विषय जे ह्या डोळ्यांनी दिसतात ना, त्या विषयांकडे दोषानुवृत्तीने पाहायचे, त्याचे दोष बघायचे, प्रत्येक विषयांकडे दोषाने बघायचे किंवा मिथ्यत्व दृष्टीने बघायचं. म्हणजे हे मिथ्य आहे, त्याच्यातले दोष बघायचे. विशेष करून लेडीजचं सांगते. छान साडी दिसली हो, किती, 28,000ची. मन तिथं थांबूनच जाते, स्पीड पावलांची कमी होऊनच जाते, त्या चालायला ब्रेक लागूनच जाते. साडीचं दुकान दिसलं, दागिन्याचं दुकान दिसलं, किती साड्या आहेत, 3 कपाट भरून, तरीही साडीचं दुकान दिसलं की पाय तिथे थपकतातच, मन तिथे जातेच.
मग तिथे दोषानुवृत्तीने बघायचं की कितीही सुंदर असली पण ही कधी ना कधी फाटणार आहे किंवा फॅशन जाणार आहे, मग काय पडलीच राहणार आहे, त्याच्यापेक्षा जाऊ दे ना. असे त्यातले दोष बघायचे किंवा मिथ्या दृष्टीने बघायचं आणि पुढे जायचं. थोडीशी स्पीड कमी झाली तर वाढून घ्यायची आणि पुढे जायचं. अशा रीतीने ह्या विक्षेपातून स्वतःला बाहेर काढायचं. कशाय दोष म्हणजे प्रेम, आपलं कोणावर या देह आणि देह संबंधियांवर प्रेम असते किंवा कोणाशी वैर असते. दोन पैकी एक आपण करत असतो. आपला तो चांगला आणि दुसऱ्यांचा तो काळते, म्हणजे तो वैरी आणि माझा तो चांगला प्रेमी. असं आपले सगळं सुरूच असते. अप्रिय व्यक्ती आणि प्रिय व्यक्ती हे कशाय दोषामध्ये जाते. आणि ज्याच्यावर आपले असे हे असतात ना त्याच चिंतन मन करते, मग किंवा प्रियाचं चिंतन करते किंवा अप्रिय जे आहेत त्यांचं चिंतन करते. हे कशाय दोषामध्ये मोडतात आणि राहून जाते हे चिंतन करायचं. ब्रह्मचिंतन जे श्री गुरूंनी सांगितलं आहे ते चिंतन एकीकडे राहून गेलं. आणि त्याच्यातून निघण्यासाठी ह्या जगतामध्ये ते रमवते, त्याच्यासाठी विवेक वैराग्य दिलेलं आहे. विवेकाने आतल्या आत ह्या चिंतनातून स्वतः निघायचं, अनात्म वस्तूपासून निघायचं आणि कशाय दोषातून स्वतःला बाहेर काढायचं. हे स्वभाव बदलवण्यासाठी येणारे अडथळे आहेत. कुठं आपण चुकतो हे बघणं फार महत्वाचं आहे, कारण आपल्याला स्वतः भाव बदलवायचाच आहे. आणि त्याच्यासाठी कुठं माझं अडते आहे, यापैकी मी कुठं माझं माहिती पडलं की माणसाला करता येते. बिमारीच हातात नाही येऊन राहिली, आपण म्हणतो की नाही, तशी बिमारी हातात आली की इलाज होतो. आणि तसं माझी बिमारी कुठं आहे हे आपण आपलं बघायचं आणि त्याच्यातून बाहेर निघायचं. रसास्वाद, रसामध्ये रमतो आणि त्याची प्रगती खुंटते. वैचारिक क्रिया बंद होतात. हे कसं बनवू, ह्याचा त्रास, जागृतीमधले दुःख, स्वप्नामधले त्रास, ध्यान काळी मन एकाग्र होत नाही. हळूहळू शांत करायला गेलं की अजून काहीतरी आठवते. आणि अशामध्ये साधक विश्रांती घेऊ शकत नाही. तेथं दुःख नाशाचे सुख जे असते, जसं झोपेमध्ये गाढ झोप लागली की तिथं सुख दुःख काहीच नाही राहत, ना रसा स्वाद असतो ना काहीच असतो, काहीच नाही. तरीही इतर विषय तिथं बंद पडतात, पण प्रगती ही खुंटते. कशी? कारण ही अज्ञानाची झोप आहे. या अज्ञानामुळे तिथं आनंद झाल्यासारखा वाटतो, पण पुन्हा निर्विकल्प समाधीमध्ये तो नाही जाऊ शकत, कारण ती अज्ञानातली आहे. हा रसास्वादाचा प्रकार होतो. साधक निर्विकल्प समाधीच्या आनंदावतीमध्ये त्या आनंदाला मुक्तो आणि आनंद रूप तो होऊ शकत नाही. आणि अशा ह्या आस्वादात आपण रमू नये, या रसास्वादामध्ये आपण रमू नये. या देहाला धरून, म्हणजे देह मी आहे हे कशामुळे देह झाला? अज्ञानाचं मूळ आहे देह मी आहे म्हणणं. म्हणजे या अज्ञान जनित जे जे माझं आहे ते सगळं, मग खूप छान झोप लागली, आता फ्रेश वाटते आहे, चांगलं वाटते आहे, पण जागे झाल्यावर पुन्हा तेच देह आणि देह संबंधी. अशा कशामध्येही मी न रमता साधना निष्ठेने ध्यान, चिंतन, अनुसंधान, जप अशा रीतीने करायची आणि ह्या दोषातून बाहेर निघायचं. आणि सगळ्यात महत्वाचं, शेवटी आपण हे सगळं करता करता पुष्कळदा असं वाटते की नाही जमत माणसाला, मग काहीच नाही, ते शून्य आहे, हे दिसते आहे तेही नाही आहे, आणि जे मिळायला पाहिजे ते ब्रह्मांड तो मिळत नाही आहे. या दोघांच्या मध्ये हा फसतो. काहीच नाही इथे थांबतो, म्हणजे शून्यावर थांबतो.
आणि ह्या शून्यावर म्हणजे हे सुद्धा एक अज्ञानच आहे, म्हणजे काहीच नाही. तेव्हा श्री गुरु त्याला या विपरीत समजुतीतून काढतात. हे काहीच नाही हे तुला कशामुळे कळलं, तिथं तुला जायचं आहे. हे शून्यामध्ये फार धोके आहेत. तो न घरचा न घाटचा अशी त्याची परिस्थिती होऊन जाते. तो इकडे ब्रह्मानंदामध्ये सुद्धा पूर्ण जात नाही आणि संसारामध्ये सुद्धा रमत नाही आणि शून्यामध्ये म्हणजे काही नाही काही नाही काही नाही, पुन्हा मागे वळायला त्याला वेळ लागत नाही, घसरण सोपी असते. ह्याच्यातून थांबण्यासाठी श्री गुरूंचा खुटा लागतो. ते ह्या शून्यातून त्याला काढतात आणि म्हणतात हे काही नाही, ज्याच्या अधिष्ठानाने तुला कळलं ते तू आहेस. आणि अशा रीतीने त्याला त्याच्यातून बाहेर काढतात. असे हे दोष, हे म्हणजेच भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये, असं हे बळ श्री गुरूंकडून, ही शक्ती त्यांची, ही साधनेची, नामस्मरणाची, श्री गुरूंची, अशा सगळ्या अहंकारातून ही शक्ती आपल्याला काढते. हे काहीही दोष आडवे येऊ देत नाही, त्याच्यातून आपल्याला काढते, अध्यात्मशास्त्राचा सार दाखवते आणि ते आत्मज्ञानाचं, ते आत्माचं ते जे आपण म्हटलं आहे, तो प्रकाश ज्ञानाचा आत्मानुभव, तो अनुभव करून देते, त्याचं दर्शन करून देते. ह्या दोषातून आपण निघालो तेव्हा स्वभाव बदलू शकतो. हे त्याचे अडथळे आज आपण पाहिले. पुढचा अभ्यास आपण उद्या घेऊया. आज आपण इथंच थांबूया. सगळ्यांना नमस्कार करते, थांबते. श्रीराम, जय राम, जय जय राम. म्हणते श्रीराम जय श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम. 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 जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. पुढील निरूपण होते सकाळी 6 ते 7 या वेळेत होईल. कोणाला प्रतिक्रिया द्यायची असते किंवा काही शंका असतील तर कृपया विचारावे ही विनंती. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर. जय रघुवीर. छान जय झालं. जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय श्रीराम. श्रीराम. ताई छान जय झालं. रघुवीर. जय श्रीराम. जय खूप छान ताई. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. 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 जय 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 रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय श्री निरूपण छान झालं. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. ताई खूप छान निरूपण करतात, खूप मार्गदर्शन होतंय. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणतात तसं स्थळ त्याग होता, लगेच सडा रांगोळी सगळं दिसायला लागतं. खूपच छान निरूपण करता. नमस्कार नमस्कार. नमस्कार नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार ताई. जय नमस्कार. श्रीराम.
जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर. नमस्कार ताई. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. खूप जय सुंदर श्रीराम. पण झालं. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. खूप छान निरूपण होतंय ताई. रोज ऐकतच राहावंसं वाटतंय. जय जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. ताई खूप छान. थांबायचं. सगळ्यांना नमस्कार करते, थांबते. जय श्री. हो ताई, थांबायचं.